आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान जे नाव चर्चेत आलं होतं त्यांच्यासोबत आज आपण या निवडणुकांच्या त्याने चर्चा करणार आहोत। त्यांच्याकडून एकंदरीतच तालुक्यातील राजकीय घडामोडीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अविनाश काले। वकील साहेब, नगर परिषदेदरम्यान तुम्ही चर्चेत होता, तुमचं विश्लेषण चर्चेत राहिलं, जिल्हा परिषद निवडणुका सुरू झाल्या, काय नेमकं कुठं आहे तुम्ही? मी सध्या माझं काम हे फक्त हे असतं आणि मी शेतकरी आहे। शेतीमध्ये सध्या मी काम करतो आहे आणि सोशल मीडियावर लिखाण चालू असतं। आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, उद्या माघार घ्यायचा शेवटचा दिवस आहे। कसं बघताय एकंदरीत माळशिरस तालुक्यातील या मिनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात? मोहिते पाटलांनी पक्ष बदल केल्यानंतर रामभाऊ सातपुते हा त्यांच्यासाठी कट ऑफ झाला होता विषय। परंतु रामभाऊ सातपुतेंना जर या भागातली उमेदवारी त्यांना पाहिजे होती आणि या भागातूनच मी आमदारकी जिंकू शकतो आणि भाजपाकडे पर्यायी नेतृत्व त्या पातळीवरचं नाही असं त्यांनी चित्र निर्माण केलं आणि मला इथं उमेदवारी पाहिजे आणि मग ती उमेदवारी मिळवायची असेल तर जो उत्तमराव जानकरांच्या बरोबर पूर्वाश्रमीचा जो विरोधक होता मोहिते पाटलांचा, तो आपल्याकडे आला पाहिजे। या दृष्टिकोनातून मोहिते पाटील यांच्याशी युद्ध करत असतानाच ते जानकरांनाही टार्गेट करायला लागले आणि जानकर आणि मोहिते पाटील यांना टार्गेट केल्याशिवाय आपलं नेतृत्व उभारत नाही, त्याच्या पाठीमागची रणनीती होती त्यांची। परंतु ही रणनीती राबवत असताना त्याचा जो खालचा स्तर आहे, जमिनीवरचा जो ज्या पातळीवरची जी टीका पाहिजे त्या टीका त्या पातळीवरच्या न करता त्याच्यातला वैचारिकतेचा अंश बाजूला गेला आणि ज्येष्ठता किंवा व्यक्तीची प्रतिष्ठा या बाबी गौण मानून अतिशय हिणकस पातळीवर की जी अतिशय कवळी पोरं आहेत, जे राजकारणामध्ये अनुभवी आहेत, की जे प्रचारतंत्रामध्ये लोक आहेत, प्रेसमध्ये लोक आहेत, अशा लोकांना पुढं करून त्यांच्या मुखातून त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीनं ते बोलत असतात आणि त्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये ओघामध्ये त्यांनी समोरच्याची प्रतिष्ठा ही काहीच नाही आणि फक्त फार प्रतिष्ठावान आहे आणि फार प्रचंड मोठं सामर्थ्य आहे अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट चालू असतं। आता आपण तालुक्यातील या विषयावर रामसातपुते विषयावर बोलतोय, तर भारतीय जनता पक्षाचे जे जुने मोहिते पाटलांचे विरोधक आहेत ते सध्या चित्रात कुठं दिसत नाहीत। के दादा असतील, सोमनाथ अण्णा वाघमोडे असतील किंवा त्या फळीतील नेते मंडळी भारतीय जनता पक्षाची सध्या कुठं दिसत नाहीत, याकडे कसं बघताय तुम्ही? व्यक्तिकेंद्रित ज्याला आपण राजकारण म्हणतो, ते व्यक्तिकेंद्रित राजकारणाची सगळी पेरणी या माळशिरस तालुक्यामध्ये चालू झालेली आहे। हे जे व्यक्तिकेंद्रित राजकारण आहे ना, हे पूर्वाश्रमीच्या भाजपामध्ये नव्हतं। भाजपा इज अ डिफरन्स पार्टी, ही एक वेगळ्या पद्धतीची पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये थॉट्स आहेत, त्याच्यामध्ये एक विचारसरणी आहे। इथं स्वतःच्या पक्षातल्या माणसांनासुद्धा काम संपलं, आपण त्यांच्याबरोबर आलो, त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून वागलो, त्यांचाही सन्मान आपल्या तितकाच राखला गेला पाहिजे याचं भान न ठेवता की लगेच त्याच्यावर आरोप करायचे, त्यांना बदनाम करायचं, त्यांना बाजूला सारायचं, नवीन भिडू शोधायचे, या प्रकारातून जे निष्ठावंत कार्यकर्ते होते की जे पोचलेत त्यांची पोच होते। म्हणजे के पाटील दादा यांचा इतिहास जर बघितला तर अगदी उत्तमरावजी जानकर साहेब यांच्याबरोबर श्रीकृष्ण दूध डेअरी स्थापन करण्यापासून ते पतसंस्था स्थापन करण्यापासून साखर कारखाना निर्मितीपर्यंत आणि या सगळ्या भागामध्ये त्यांना एक मान्यवर नेता म्हणून मानलं जात होता। सोमनाथजी अण्णा वाघमोडे, खंडकऱ्यांचं आंदोलन असेल, लोणंद पंढरपूर रेल्वेचा प्रश्न असेल किंवा आता परवा त्यांनी तिसऱ्या आघाडीसुद्धा असा प्रयोग केला होता। तर ही जी माणसं आहेत, हे माणसातली माणसं आहेत, स्वतःची त्यांची एक आयडेंटिटी आहे, एक ओळख आहे। ह्या सगळ्या नेतृत्वांना ह्यांनी व्यक्तिगत युगनं दुखावलं आणि त्यामुळे ही माणसं न्यूट्रल झाली। एका बाजूला त्यांचा पक्षावर आक्षेप नाही आहे। म्हणजे आज तुम्हाला जर भाजपामध्ये आलेली जी माणसं आहेत, जे आता टोळकं जे आलेलं आहे,
ते टोळकं हे तुम्हाला पक्षाचं एकनिष्ठ टोळकं किंवा पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता, जुना जाणता कार्यकर्ता आहे आणि तो पक्षाबरोबर आहे असं तुम्हाला दिसणार नाही. तर जे पोरं आहेत की जे खालच्या स्तरावर कुठं तर राजकारण करत होते, काय तर करत होते, फक्त कालवा करणं, गोंधळ करणं, त्या पद्धतीच्या टीका टिप्पणी करणं, अशी चिलीपिली घेऊन हे सगळं राजकारण चालू आहे. त्याच्यामध्ये पोक्त पण राहिलेलं नाही. त्याच अभ्यासानुसार आज जे आपण तालुक्यातील निवडणुका बघतोय, कुठल्या हाय व्होल्टेज निवडणुका वाटतं तुम्हाला? कुठली प्रतिष्ठेची निवडणूक वाटते? तुम्ही एकंदरीत चित्र बघितलं, कुठला मतदारसंघ तुम्हाला चर्चेतला वाटतोय? आता निमगावमध्ये जे उमेदवार आहेत, ठवरे आहेत, आबा माजी सभापती आहेत, सगळे जबरदस्त उमेदवार आहेत. एकाच एक जबरदस्त उमेदवार, सगळ्या जाती धर्माच्या सगळ्याचं संतुलन राखून ह्या उमेदवाऱ्या बहुतांशी देण्यात आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये जितकं जास्तीत जास्त घराणेशाही जास्तीत जास्त कमी करता येईल तितका करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु राजकारणामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की समोरची टफ फाईट असेल तर तितकाच, कारण अलीकडे सगळ्याच निवडणुका ह्या भाजपच्या काळामध्ये प्रचंड खर्चिक आणि अशाश्वत आणि बिनभरवशा झालेल्या आहेत. किंवा इथं स्वतः रामभाऊ सातपुते सांगतायत की मी एकटा आहे आणि माझ्या विरोधात हे 5 मारा संपवण्यासाठी एकत्रित आलेले आहे. असं नाही आहे ते. तर तुम्ही भाजपचे आहात आणि भाजपला संपवण्यासाठी, भाजपला रोखण्यासाठी, कुठलाही पक्ष संपत नसतो, पण भाजपला रोखायचं असेल, भाजपची दादागिरी मोडीत काढायची असेल आणि स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ह्या सगळ्या पक्षांनी एकत्रित यावं लागेल. याची जाण आणि जाणीव तयार झाली. याच्यातून मग RPI आली. मग RPI ज्यांचं नेतृत्व करते, RPIमध्ये बहुतांशी 9 बौद्ध आहेत, हे तुम्हाला ज्ञात आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हे जे समाज घटक आहेत, हे पक्षही जरी काय असले तरी नावाला जरी असले तरी हे समाज घटक आहेत. विविध समाज घटक या माध्यमातून सगळे एकत्रित आलेले आहेत. पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा ह्यांचं स्वप्न भंग होणार आहे. आता तुम्ही बोलता बोलता घराणेशाहीचा विषय काढला. घराणेशाहीच्याच विषयावर जे आमदार उत्तमराव जानकर आहेत त्यांच्या चिरंजीवांना दहेगावमधून उमेदवारी दिली, तर ह्याकडे कसं बघताय? तिकडून घराणेशाहीचा आरोप करण्यात येतो. आता माझा मूळ प्रश्न असा आहे की उत्तमराव जानकर हे या माळशिरस तालुक्यामध्ये 30-40 वर्षापासून कार्यरत आहे. तिथले भूमिपुत्र आहेत. लोकशाहीमध्ये किंवा कायद्यान्वये कोणत्याही उमेदवाराला कुठेही निवडणूक लढवता येते, ते कायद्याचा अभ्यासक या नात्यानं आणि सर्वसामान्य माणसालासुद्धा ही बाब माहीत आहे. तुम्ही बाहेरून आला, पक्षानं तुम्हाला ताकद दिली, पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आहात, तुमच्याकडे लोक पक्षाचे प्रतिनिधी म्हणून बघतायत. नुसता काष्ट बेसनं तुम्ही आला असता तर तुमच्या पाठीमागे एकही माणूस तुमच्या मागे उभा राहिला नसता. आज तुम्ही माणूस काय करताय, धरताय, नेताय, कुठे नेलाय? मुख्यमंत्र्याच्या पुढे नेलाय. तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं? तुम्ही उमेदवारी दिली, तुमच्या घरात दिली उमेदवारी अगोदर, आणि मग तिथं संस्कृतीताईंना उमेदवारी दिल्यानंतर एका बाजूला माजी आमदारांची पत्नी, फडणवीस साहेबांच्या फार जवळच्या आहेत अशा पद्धतीचा केलेला आर्ग्युमेंट, त्यांचं पक्षीय राजकारणाची कारकीर्द, हे सगळा आशीर्वाद त्यांच्याबरोबर आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर रोखायचं असेल तर ही सगळी समीकरणं उलटीपालटी व्हावी लागतात आणि मग त्या ठिकाणी तितकी स्ट्रॉंग उमेदवारी द्यावी लागते. परंतु असा आरोप होतोय की तिथल्या ST समाज घटकाला जानकरांची उमेदवारी मान्य नाही म्हणून त्यांच्या मुलाची उमेदवारी मान्य नाही. मूळ प्रश्न असा आहे, त्या STच्या उमेदवारीच्या विरोधामध्ये जे सगळ्या लढाया झालेल्या आहेत, 2009 पासून त्या लढाई झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलं काही स्ट्रॉंग पुरावे असल्याशिवाय. तुम्ही आणि आम्ही म्हणतोय की बाबा तो दाखला खोटा आहे, परंतु धनगर समाजामध्ये 36 पोटजाती आहेत. कदाचित त्या 36 ज्या पोटजाती आहेत त्या पोटजातीतले ते असतील. त्याच्यामुळं त्यांनी कुठला तरी स्ट्रॉंग पुरावा त्यांनी त्याला जोडलेला आहे आणि त्याच्या आधारे त्यांना ते मिळालेलं आहे. हा राहिला प्रश्न, तोच त्याचा भाग आहे. मूळ प्रश्न असा आहे की जर समाजव्यवस्था विरोधात होती, समाजव्यवस्था जर विरोध असेल, बोगस उमेदवारी आहे असं तुमचं म्हणणं आहे, समाजव्यवस्थेने त्याचा पराभव केला असता ना.
ज्या अर्थी समाजानं त्यांना स्वीकारलेलं आहे त्या अर्थी आम्ही म्हणतो की मग त्या दाखल्यामध्ये काहीतरी तथ्य असेल, निश्चित असेल. कारण मग तुमच्या पुढे पर्याय आहेत ना. तुम्ही ओरिजिनल जो जात दाखल्याचे आहेत ते तुम्ही टाकायचे. आणि तुम्हाला घराणेशाहीबद्दल ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही तुमची घराणेशाही अगोदर बंद करा. तुम्ही तो टाकल्यामुळे उमेदवार भाजपमधला तुम्ही तिथलाच जो दहेगावमधला स्थानिक कोणी असेल, मी अजूनही सांगतो भाजपला आणि तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की भाजपाचं जे काम करतायत, निष्ठावंत कोणी काम करतायत, त्या भागातल्या दहेगावच्या परिसरातला त्या भागातला जो भाजपचा कुठल्याही काष्टाचा उमेदवार असेल त्याची उमेदवारी तुम्ही द्या. मग जानकर दुसरं बोलायला काय नाही. मग जानकर साहेबांच्या पुन्हा त्या मूळ घासून 2009 पासून चालू आहे नाही. मग हेच मुद्दे पुन्हा काढायचे. कोण काढतं होते ते ठराविक मंडळी काढतात. शेवटचा प्रश्न वकील साहेब, उमेदवारी अर्ज भरताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं, एका शब्दात त्यांनी उत्तर दिलं की सुपडा साप. निश्चित त्याचं कारण आहे हो, निगेटिव्ह मतं ज्याला म्हणतो आपण, की जे पूर्वपरंपरानं मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये जी मतं होती ती मतं त्या भागातली मतं जी आहेत त्या गट्ट्यातली मतं ही विरोधात जातात. ते काय तुम्ही करा नाही तर ना करा, समोर आपला तो एक चेहरा दिसतो त्या पातळीवर त्यांना ती मतं जातात. परंतु सगळी समीकरणं 33 समीकरणं कायमस्वरूपी राहतील असं नाही. कालचे जे निगेटिव्ह माणसं होती ते सकारात्मक होते. उदाहरणार्थ जिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अवमान झाला, भाजपामध्ये जरी असलेला त्या समाजाचा प्रतिनिधी असेल, माणसं असतील, तर ते आतून अस्वस्थ आहेत ना. ते बोलत नसतील पण अस्वस्थ आहेत ना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हे त्यांच्या अस्मितेचं प्रतीक आहे. भारतीय लोकशाहीच्या पुढं जे संकट आलेलं आहे आणि जे आता गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, एक वनरक्षक पोलीस अधिकारी माधवी जाधव नावाची बाई आहे, ती उठले, तिनं सांगितलं मला सस्पेंड करा, मी वाळू उतरवेन नाहीतर मी माती भरेन, माती खोदेन, मी कसं जगायचं ते ठरवेन, मला नोकरीची परवा नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झालेला मी सहन करणार नाही. ही अस्मिता असते. माणसं आहेत ना जे भाजपाला आज कसले परिस्थिती स्वीकारत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. फार थोडी लोक असतात ते जे तत्वनिष्ठा विसरतात, पक्ष बाबा आपल्याला आहे काहीतरी मिळवायचं आहे, असे फार थोडी समाजात, प्रत्येक समाजात असतात ते लोक. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू का की ही वस्तुस्थिती आहे. माळशिरस तालुक्यातल्या जनतेनं हा निर्णय घेतलेला आहे. आम्हाला पक्ष म्हणून पक्षाबद्दल आक्षेप फार नाही आहे, पण व्यक्तीची जी प्रवृत्ती आहे ती जर अहंभावी असेल, तुम्ही जर सतीश सपकाळांची मुलाखत जर बघितली तर त्यांनी सतीश सपकाळांनी सहज सांगितलं, आम्ही आमच्या घरचं खायचं आणि तुमचं ऐकून घ्यायचं, मन म्हणेल तसं, ते आम्ही चालू देणार नाही. मग सुपडा साप कोणाचा होईल, पक्षाचा होईल की व्यक्तीचा होईल? सुपडा साप हा इथं त्यांनी जे उमेदवार उभा केलेले आहेत त्या उमेदवाराचा होईल. याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीचा तो सुपडा साप होईल. ज्यांनी नेतृत्व करतायत आणि मी मोठा नेता आहे असं भासवत आहेत, त्यांना त्यांची जागा इथल्या समाज दाखवून देईल. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे त्यांचा सुपडा साप होणार आहे. भाजपचा सुपडा साप आम्ही म्हणत नाही. मी लोकशाही मानणारा माणूस आहे. भाजपचाही समर्थक एक वर्ग असतो, तो समर्थक वर्ग त्यांना मतं देणार, परंतु उमेदवारी मात्र ते जिंकू शकणार नाहीत, एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. नक्कीच वकील साहेब, उद्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल, मतदान होईल आणि ज्यावेळेस निकालाची प्रतीक्षा असेल त्यावेळेस आपलं विश्लेषण नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आठवल. माझे सहकारी अमित गदादेसह सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, महापर्व न्यूज, अकलूज.